कॅप्शन बघून तर तुम्हाला समजलेच असेल की आजची रेसिपी आहे मसाला छोले, ते पण अगदी हॉटेलमधल्यासारखे टेस्टी आणि अतिशय कमी वेळेत बनून तयार होणारे, आणि ते पण घरच्या साहित्यामध्ये, अजिबात बाहेरचे कोणते मसाले न वापरता। आणि तुम्ही बघू शकता की एकदम हॉटेल स्टाईल याला टेक्स्चर आला आहे। तर अजिबात वेळ न घालवता चला रेसिपीकडे वळूया। तर नमस्कार मंडळी, मी आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनालीज किचन व्लॉग्समध्ये। तर मंडळी, यासाठी मी 1 वाटी चणे रात्रीला भिजत घातले होते। ते 10 ते 12 तास भिजले गेलेले आहेत। आता त्या चण्यामधलं आपण पाणी काढून घेऊया। हे बघा, ही भाजी 2 ते 3 जणांसाठी पुरेशी होते। छोले आपल्याला शिजून घ्यायचे, त्यासाठी कुकरमध्ये घालूया। इथे मी अर्धा ग्लासच पाणी वापरते। आता आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये खडे मसाले छान असे व्यवस्थित बांधून छोल्यासोबत शिजून घ्यायचे आहेत। तर इथे मी 4 विलायची, चक्री फूल, 5-6 मिरे, 4-5 लवंग आणि 2 तेजपान घेतले आहेत। हे असे कुस्करून घ्या। आणि इथे मी पाव चमचा दालचिनी पावडर घेतला आहे। तुमच्याकडे अख्खी दालचिनी असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नव्हती। इथे मी अर्धा चमचा आपली चहाची पत्ती घेतली आहे। या चहाच्या पत्तीमुळे छोल्याच्या ग्रेव्हीला एकदम असं ढाबा स्टाईल रंग येणार आहे। हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बांधून घ्यायची याची पोटली एक, आणि ही पोटली कुकरमध्ये टाकायची। तुम्ही असे पण टाकू शकता, पण काही जणांना ते दाताखाली आलेले आवडत नाही, म्हणून मी असे बांधून टाकते। चवीपुरतं मीठ, म्हणजे थोडंच टाका, म्हणजे छोले खाताना आळणी लागणार नाही। आता कुकरचं झाकण लावून याला आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या देऊन घ्यायच्यात। हे माझ्या कुकरनुसार सांगते, एक ॲव्हरेज 5 ते 6 शिट्ट्या होऊनच द्याव्या लागतात। आणि जर नाही शिजले तरी पण 1-2 शिट्ट्या झाकण लावून परत तुम्ही करू शकता। तो कुकर थंड झाल्यास बघूया। हे बघा, चहाच्या पत्तीमुळे किती छान असा कलर आलेला आहे। हे पाणी आपल्याला वेस्ट नाही करायचे। पोटली काढून घेऊया। पाणी साईडला काढून चणे वेगळे करूया। ह्या पाण्याचा वापर आपण ग्रेव्हीमध्ये करणार आहोत। छोले शिजले का नाही चेक करू। हे बघा, खूप चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत। आता आपली ग्रेव्ही थोडीशी थिक व्हावी, यासाठी इथे मी 1 चमचा छोले साईडला काढून ठेवणार आहे। याला आपण नंतर ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आहे। तर यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया। इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे रफली चॉप केलेले आहेत। याला छान असं गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अजिबात कोणते इतर मसाले वापरायचे नाही। जे घरगुती मसाले आपण डेली भाज्यांमध्ये वापरतो तेच वापरून आपण अतिशय चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत। हे बघा, फक्त आपल्याला कांदा गुलाबी रंगावर परतायचा आहे, जास्त काळसर करायचा नाही, नाहीतर भाजी आपली कडसर लागेल। हे बघा, यामध्ये मी आता 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचं तुकडे टाकलेले आहेत। याला 1-2 मिनिटं आपण भाजून घेऊया। हे सर्व मसाले असे एकदम पूर्ण गाळून घ्यायचे नाही आणि जास्त शिजून पण घ्यायचे नाही। याचा आपल्याला फक्त कच्ची जी स्मेल असती ती घालवायची आहे। यासाठी मी 2-2 मिनिटं परतून घेणार आहे। हे जर तुम्ही डायरेक्ट वाटण करून घातलं तरी चालेल, पण त्या वाटणाला तुम्हाला खूप चांगलं असं परतावं लागेल। आणि जर तुम्ही ते वाटण परतलं नाही तर ते अजिबात भाजी छान लागत नाही। यासाठी मी इथे एक थोडंसं परतूनच याचं वाटण करणार आहे। हे बघा, आता आपण जे छोले साईडला काढले होते ते ॲड करूया। हे छोले असे टाकल्यामुळे तुमच्या ग्रेव्हीला एकदम अशी दाटसर कन्सिस्टन्सी येते। हे कोणतीही कडधान्याची भाजी करताना ही ट्रिक नक्की वापरून बघा। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे कसुरी मेथी ॲड करायची आहे। कसुरी मेथी ढाब्यामध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये भरपूर प्रमाणात वापरतात। आणि कसुरी मेथी डायरेक्ट नाही घातली आहे मी, ही फक्त तव्यावर गरम करून कुस्करून टाकायची, म्हणजे अजून छान अशी टेस्ट येते। ही पण टिप तुम्ही नक्की वापरून बघा। थोडीशी कोथिंबीर। आता आपल्याला याचं छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। या वाटणामुळे भाजी अतिशय चविष्ट लागणार आहे। टोमॅटो छान असा शिजला गेला आहे। हे का मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी याची बारीक पेस्ट करून घेऊया। हे बघा,
छान अशी स्मूथ पेस्ट झाली आहे। आता फोडणीची तयारी। इथे मी कढई घेतली आहे, त्यामध्ये अर्धा पळी तेल वापरते आहे। तर यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो म्हणजे थोडासा ओवा। या ओव्यामुळे तर खूप छान छोले बनतात, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता या तेलामध्येच आपल्याला सर्व लाल तिखट मसाले घालून घ्यायचे। इथे मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, हे मसाले तेलामध्ये जळतात म्हणून इथे मी छोल्याचं 2 चमचे पाणी टाकलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा चिकन मसाला, पाव चमचा गोडा मसाला आणि घरचं काळे तिखट टाकले आणि धने असे जाडसर कुटून टाकलेले आहेत। यामुळे खूप छान असा वास येतो आपल्या ग्रेव्हीला। हॉटेलमध्ये अशीच ग्रेव्ही बनवून ठेवतात आणि ऑर्डरप्रमाणे देतात, यापेक्षा तुम्ही घरी बनवा आणि घरचंच खा। आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगत चला। इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला टाकला आहे। किचन किंग मसाल्याने खूप छान टेस्ट येते, ती ग्रेव्हीमध्ये तुम्ही वापरून पहा। आता हे मसाले छान असे भाजले गेले आहेत, हे बघा कसं तेल सुटले। आता आपण बारीक केलेले वाटण यामध्ये ॲड करूया। हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। एक याला 4 ते 5 मिनिटं झाकण लावून ठेवूया। हे बघा कसं तेल वेगळं झालं आहे। आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्याला यामध्ये आता दही ॲड करायचं आहे। जर आपण ह्या कंडिशनला दही टाकलं तर दही फुटतं, म्हणून गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला दही ॲड करायचं आहे। इथे मी गॅस बंद केला आहे आणि 2 चमचे दही वापरते आहे। हे रेडीमेड दही आहे, तुम्ही घरचं देखील वापरू शकता। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी रेडीमेड वापरते। हे दही जास्त आंबट नाही आहे। याला मिक्स करायचे। आता गॅसची फ्लेम चालू करायची आणि झाकण लावून 2 मिनिटं शिजून घ्यायचे। लक्षात घ्या, दही टाकताना आणि दही टाकणं होईपर्यंत गॅसची फ्लेम अजिबात चालू करायची नाही। छान असं तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपण उकडलेले छोले घालूया, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता ही भाजी कशी करायची हे सर्व तुमच्यावर डिपेंड करते। जर कोणाला पातळ आवडत असेल तर ते देखील तुम्ही पाणी जास्त कमी करू शकता। मी इथे सरभरीत भाजी बनवणार आहे म्हणून इथे मी 1 ग्लासच पाणी वापरते, ते पण गरम वापरते। कडधान्याच्या भाजीला मी जास्त करून गरमच पाणी वापरते। छान असं मिक्स करून घ्यायचे आणि भाजी पूर्ण पण घट्टसर करायची नाही, थोडीशी सरभरीत ठेवायची। आता इथे मी पाव चमचाच मीठ टाकले, कारण आपण छोले उकडताना मिठाचा वापर केला आहे। आता ग्रेव्ही छान अशी झाकून 10 ते 12 मिनिटं लो फ्लेमवरच आपल्याला शिजून घ्यायची। हे बघा कसा कट आलेला आहे वरती। जर तुम्ही तेलात मसाले असे फ्राय करून नंतर वाटण घातला तर कट खूप छान येतो। हे बघा ग्रेव्ही एकदम अशी रेडी आहे। आता याला झाकण लावून छान असं थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यानंतरचं बघा, आता यावर तुम्ही आवडीनुसार तुम्ही गार्निशिंग करू शकता। इथे मी माझ्या आवडीने केलेलं आहे। ही ग्रेव्ही तुम्ही भातासोबत, कुलच्यासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशाबरोबरही खा, अतिशय छानच लागणार आहे। हे बघा टेक्स्चर एकदम ढाबा स्टाईल आलेला आहे। मी तर भातासोबत खाणार आहे। बघा रंग किती सुरेख आलाय। तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा। धन्यवाद आणि कमेंटमध्ये नक्की सांगा।